बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांमध्ये पेटलेल्या युद्धाची। अमेरिका इस्रायल विरोधात इराण युद्धाचा आजचा तिसरा दिवस आहे। अमेरिकन फायटर जेट पाडल्याचा दावा इराणने केलाय। F-15 फायटर जेट पाडल्याचा दावा इराणचा आहे। कुवेतमध्ये अमेरिकन फायटर जेट पाडल्याचा दावा आहे। आजच्या तिसऱ्या दिवशीच्या युद्धासंदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आहेत। सतीश ढगे सरांकडे जाऊयात। सर नमस्कार। नमस्कार। बरं, आता तिसरा दिवस आलाय आणि जगभरामध्ये प्रचंड अपडेट्स आहेत। म्हणजे लोकांवर परिणाम झालाय, व्यापारावर परिणाम झालाय, जगातले सगळे देश सध्या चिंतेमध्ये आहेत। आजच्या तिसऱ्या दिवसाची काय वैशिष्ट्य दिसली आहेत तुम्हाला? रिव्हर्स मॅनर मध्ये आपण त्या ठिकाणी सुरू करू। आताच काही तासांपूर्वी जी न्यूज आपल्या समोर त्या ठिकाणी आली होती त्याचे अजून ऑथेंटिकेशन मिळालं नाही, पण IRGC न जे आहे इस्रायलमध्ये घुसून बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केला अशी बातमी आपल्यापर्यंत येते। खरी खोटी त्या ठिकाणी माहित नाही, पण जर ही बातमी खरी असेल आणि यामध्ये जे आहे आता बेंजामिन नेतन्याहू यांचं काय झालं याविषयी लवकरच तुम्हाला न्यूज मिळेल असा सुद्धा दावा IRGC ने केलेला आहे। समजा जर ही बातमी त्या ठिकाणी खरी असेल तर नक्कीच जर इस्रायल आणि अमेरिका एकत्रितपणे इराणमध्ये घुसून आयातुल्ला अली खामेनीचा खात्मा त्या ठिकाणी करू शकत असतील तर IRGC सुद्धा जशास तसं उत्तर देऊ शकतो अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी जातो आणि नक्कीच त्याच्यानंतर या युद्धाची दशा दिशा ही बदलेल आणि त्याची व्याप्ती सुद्धा बदलेल, हा त्यातला एक भाग। दुसरी गोष्ट, जर आपण मागच्या काही तासांच्या सगळ्या बातम्या त्या ठिकाणी पाहिल्या असतील किंवा त्याचा परामर्श आपण घेतला तर आता हा फक्त दोन देशांमधला संघर्ष राहिलाच नाही, ऑलरेडी ते क्षेत्रीय युद्ध झालेलं आहे। कारण दुबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट असो किंवा सौदी अरेबियामधला आरामकोची रिफायनरी त्या ठिकाणी असो किंवा बाकीच्याही अरब देशांमध्ये ज्या सिव्हिलियन फॅसिलिटीजवर हल्ले होत आहेत त्या अनुषंगानं ऑलरेडी अरब देश यामध्ये ओढले गेलेले आहेत। त्याच्या सोबतीलाच आता युरोपियन युनियन मधलं वेगवेगळ्या प्रकारचे सदस्य राष्ट्र, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, युनायटेड किंगडम असो, त्यांनी सुद्धा अमेरिकेला इराण विरुद्धच्या या युद्धाला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे। तिसरी गोष्ट, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे त्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीला ब्लॉक करण्याचा निर्णय IRGC ने घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर काही तासातच आपण पाहिलं की जागतिक स्तरावर क्रूड ऑइलच्या म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती ज्या प्रकारे त्या ठिकाणी वाढतायत, त्याचबरोबर जागतिक स्तरावर हवाई वाहतूक ज्या प्रकारे डिस्टर्ब झालेली आहे, हजारो पॅसेंजर्स जे आहेत, टुरिस्ट जे आहेत ते मुख्यतः पश्चिम आशियामधल्या महत्वाच्या एअरपोर्टवर स्ट्रँडेड झालेले आहेत, एक प्रकारे अडकलेले त्या ठिकाणी आहेत। तर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर हा फक्त दोन देशांमधला सामरिक संघर्ष त्या ठिकाणी राहिला नाही, क्षेत्रीय युद्धाचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं। त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या स्तरावर काही तासामध्येच त्यांच्या अर्थव्यवस्थेवर, हवाई वाहतुकीवर, जल वाहतुकीवर विपरीत परिणाम होताना त्या ठिकाणी दिसत आहेत। आणि हे युद्ध जर असंच लांबलं, असंच जर जे आहे एक प्रकारे चिघळलं तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे या युद्धाची व्याप्ती त्याचबरोबर युद्धाचे दाहक परिणाम हे सगळ्यांनाच त्या ठिकाणी भोगावे लागू शकतील। तर एकूण सॅलियंट पॉइंट्स मध्ये आपण जर म्हटलं तर या काही महत्त्वाच्या मला मागच्या काही तासातल्या वाटतात। ओके सर, या तीनहीवर मला वाटतं डिटेल बोलावं लागेल। स्पेशली IRGC ने जी कारवाई केलेली आहे त्याचं तुम्ही म्हटलं अजून कन्फर्मेशन आलेलं नाहीये ते, आणि मिलिटरी बेसच्या टार्गेट बद्दल पण मला विचारायचं आहे। त्याच्या अगोदर एक पटकन अपडेट घेऊयात आणि मग मी त्या दोन्ही प्रश्नांसाठी तुमच्याकडे येते। आता याच्यानंतरची एक अपडेट जी आहे युद्धाच्या संदर्भात येते ती अशी आहे की खामेनींकडून मला 2 वेळा मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। जर मी खामेनींना मारलं नसतं तर खामेनींनी मला मारलं असतं असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। खामेनींवर ट्रम्प यांनी हे केलेलं विधान मोठं समजलं जात आहे। इराणचे सर्वोच्च नेता खामेनींना मारून टाकल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं, पण आम्ही ट्रम्प यांना मारू इच्छित नाही असा दावा इराणच्या वतीनं करण्यात आलेला आहे। ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणनं सुद्धा अगदी सडेतोड उत्तर दिलेलं आहे। आता या संदर्भात आपण बोलूयात, पण त्या अगोदर आपण पुन्हा एकदा सतीश सरांकडे जाऊयात। सतीश सर, आता प्रश्न असा आहे की तुम्ही जो मिलिटरी बेसचा उल्लेख केलात, म्हणजे सुरुवातीला सगळ्यांनाच हा प्रश्न पडला होता की जर इस्रायल आणि अमेरिकेनं मिळून इराणवर हल्ला केलेला आहे तर मग सौदी अरेबिया, दुबई, कुवेत, बहारीन हे देश का टार्गेट होतात? मग त्याचं उत्तर मिळालं की मिलिटरी बेसेस तिथे आहेत म्हणून। पण आता सध्या हे लक्षात येत आहे की दुबईमधली अनेक ठिकाणं असतील, सौदी अरेबियामधली अनेक ठिकाणं असतील जी मिलिटरी बेसेसच्या बाहेरची आहेत आणि तिथे अटॅक होत आहेत आणि तिथे सुद्धा लोक काही प्रमाणामध्ये भयभीत झालेले आहेत। मग मिलिटरी बेसेसवर जर अटॅक होणं अपेक्षित होतं तर मग हे अटॅक बाहेर का होतात, की आता याला कुठलेही नियम राहिलेले नाहीयेत? पहिली गोष्ट तर सुरुवातीपासूनच मग तो इस्रायल असो
किंवा त्याच्या रिस्पॉन्समध्ये इराण असो, कुठलाही आंतरराष्ट्रीय नियम, ह्युमॅनिटी, मानवता हे दूर दूरपर्यंत या संघर्षामध्ये आपल्याला कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही. आता IRGC अशा प्रकारचे जे हल्ले मुख्यतः अरब राष्ट्रांमधल्या वेगवेगळ्या बेसेसवर त्या ठिकाणी करतोय, त्याचबरोबर सो कॉल्ड बाकी सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सामान्य नागरिक सुद्धा यामध्ये हातात त्या ठिकाणी होत आहेत. ही एक रणनीती म्हणून प्रॉपरली हे IRGC करतोय का? कारण सामरिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर इराण आणि मुख्यतः इराण म्हणजे IRGC, इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कोर, हा इस्रायलच्या त्याचबरोबर अमेरिकेच्या सामरिक सामर्थ्यासमोर कुठेही उभा राहू शकत नाही, हा फॅक्ट आहे. दुसरी गोष्ट, अमेरिकेची सीमा या इराण पासून जे हजारो किलोमीटर दूर आहे, त्याच्यामुळे प्रत्यक्षरित्या अमेरिकेवर पण डायरेक्टली हल्ला करण्यामध्ये त्या ठिकाणी म्हणजे कुठलीही ती पॉसिबिलिटी त्या ठिकाणी दूर दूरपर्यंत वाटत नाही. मग अमेरिकेचे जे मिलिटरी बेसेस ऑलरेडी या अरब देशांमध्ये आहेत आणि हे अरब देश तर तसे मुस्लिम आहेत, ठीक आहेत, हे सुन्नी पंथीय आहे आणि इराण जो आहे तो शिया पंथीय त्या ठिकाणी आहे. पण मुस्लिम देश असताना सुद्धा तुम्ही अमेरिकेची बाजू घेता, म्हणून एक प्रकारे तसा राग जो आहे इराणच्या मनामध्ये आहेच. दुसरं, ऑलरेडी अमेरिकेचे ते मिलिटरी बेसेस आहेत म्हणजे अमेरिकेवरच तो हल्ला केल्यासारखा त्या ठिकाणी होईल. तिसरी गोष्ट, हे मिलिटरी बेसेस डेन्सली पॉप्युलेटेड रिजन मध्ये आहेत म्हणजे याच्या आसपास जे आहेत नागरी वस्त्या आहेत आणि म्हणून असे अटॅक जरी ते केले तरी अत्यंत सटीकपणे प्रिसिजन अशा विथ प्रिसिजन हे अटॅक त्या ठिकाणी होत नाहीत. म्हणून याच्याशी संबंधित जे आहे कोलॅटरल डॅमेज, त्याचबरोबर बाकीच्या जणांचं सुद्धा त्या ठिकाणी नुकसान होतं. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मग ते दुबईचे इंटरनॅशनल एअरपोर्ट पर्पजफुली असो किंवा बुर्ज खलिफा इंटरनॅशनल हॉटेल त्या ठिकाणी असो किंवा आज सौदी अरेबियामधलं अरामको रिफायनरी त्या ठिकाणी असो, या सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट करण्यामधली रणनीती ही की याला जर टार्गेट त्या ठिकाणी केलं तर जगभरातले प्रवासी वेगवेगळ्या देशांचे जे त्याच्यामुळे बाधित होणार आहेत, तर जगभरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या देशांचे प्रमुख ते सरकार कुठेतरी जे आहे या सगळ्या गोष्टींना गांभीर्याने घेतील आणि अमेरिकेवर एक प्रकारे चर्चेच्या माध्यमातून किंवा दबाव तंत्राच्या माध्यमातून सांगतील की जर ही अशीच तुम्ही आक्रमकता ठेवली तर IRGC अशा प्रकारचे हल्ले त्या ठिकाणी करेल आणि त्यामध्ये आमचं नुकसान आहे, जगाचं नुकसान आहे. म्हणून चर्चेच्या माध्यमातून, डायलॉगच्या माध्यमातून हा तणाव कुठेतरी निवळण्यासाठी ते प्रयत्नरत राहतील. म्हणजेच एक प्रकारे IRGC काही अंशी अमेरिकेच्या आक्रमकतेला बोथट करण्यामध्ये यशस्वी होईल अशा प्रकारची त्याची रणनीती असू शकेल. पुन्हा हे टार्गेट जे आहेत ते सिम्बॉलिकली त्यांनी चूज केलेले. जसं मी सांगितलं, ही सगळी अरब राष्ट्र जी आहेत ती सुन्नी बहुल अशा प्रकारची अरब राष्ट्र आहेत. दुसरी गोष्ट, सौदी अरेबियामधलं अरामको रिफायनरी आपण त्या ठिकाणी घेतलं. कॅपिटॅलिझम एक प्रकारे जे आहे भांडवलवादाचं प्रतीक त्या ठिकाणी आहे. अमेरिकेची तिथे गुंतवणूक असेल किंवा सौदी अरेबिया सुद्धा जे आहे कॅपिटॅलिझमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तिथे गुंतवणूक करते. मग सिम्बॉलिकली त्याला त्या ठिकाणी टार्गेट करायचं, दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या माध्यमातून जे आहे जगभरात त्या ठिकाणी मेसेज द्यायचा, अशा प्रकारचा प्रयत्न माझ्या मते IRGCचा असू शकेल. बर, आणि ही IRGC काय आहे आणि ती इस्रायलमध्ये कशी घुसली हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही या चर्चेच्या अगदी सुरुवातीला मांडला. त्याच्यावर येऊयात, पण त्याच्या अगोदर एक आणखी अपडेट घेते आणि तुमच्याकडे येते. हे युद्ध आता तिसऱ्या विश्वयुद्धाच्या दिशेने आहे का हा सवाल आहे, कारण युरोपातले फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन यांनी अमेरिकेला पाठिंबा दिलाय. 11 देश नाटो आहे इराणच्या विरोधात उभे ठाकलेत. 6 अरब देश आहेत, 3 युरोपियन देश आहेत ज्यांनी इराणच्या विरोधात युद्धात उतरणार असल्याचं म्हटलेलं आहे. या संदर्भात सुद्धा आपण बोलूयात, पण त्या अगोदर IRGCचा मुद्दा संपवूयात. सर, IRGCचा मुद्दा असा आहे की ही एक असं बल आहे इराणमधलं की जे थेट खोमेनींना उत्तर देत होतं किंवा त्यांना अँसरेबल होतं, रिपोर्ट करत होतं. आणि आता हे बल आहे जे इराणमधली सगळ्यात मोठी ताकद आहे म्हणून समोर येते. सशस्त्र बल आहे का हे, आणि याच्या पलीकडे जी इराणची आर्मी असेल किंवा त्यांची आणखीन सुरक्षा यंत्रणा असतील त्या मोठ्या आहेत की हेच बल आहे आता इराणमध्ये जे सगळं काही ठरवते? सामान्य दर्शकासाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे की 1979 मध्ये इस्लामिक रिव्होल्युशन या इराणमध्ये झालं आणि तेव्हापासून तिथे धर्मसत्ताक राजपद्धती त्या ठिकाणी आली आणि त्याचाच सर्वोच्च नेता म्हणजे आयातुल्ला अली खामेनी, जो 1989 पासून 2026 पर्यंत सर्वोच्च नेता त्या ठिकाणी होता. मग या धर्मसत्ताक राजपद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विंग्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रांचेस आहेत. जसं त्यांची ज्युडिशियल ब्रांच आहे, न्यायिक ब्रांच आहे, त्यांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्रांच आहे, तशीच या धर्मसत्ताक पद्धतीची म्हणजेच या इस्लामिक पद्धतीचं रक्षण करण्यासाठीची जी मिलिटरी विंग आहे त्याचं नाव आहे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर, IRGC. इराणची आर्मी, इराणची नेव्ही हा वेगळा भाग आणि IRGC हा वेगळा भाग. दोन्ही सशस्त्र आहेत, दोन्ही इराणसाठी त्या ठिकाणी लढत आहेत. पण IRGCचा प्रमुख उद्देश जो आहे या धर्मसत्ताक राजपद्धतीची रक्षा करणं, त्याचं प्रोटेक्शन त्या ठिकाणी करणं. म्हणून IRGCचा रोल जो आहे महत्वाचा आहे. आज घडीला तुम्ही जर विचाराल तर इराणियन आर्मी, इराणियन नेव्ही पेक्षा सुद्धा जे आहे IRGCचं प्राबल्य, सामर्थ्य इराणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच IRGC हे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॅटेजिक अटॅक्स मागच्या काही तासामध्ये करताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहेत.
आणि याच्यानंतर आणखीन एक मुद्दा तुम्ही मगाशी जो उपस्थित केला होता ते सामुद्रधुनी बंद केलेली आहे आणि त्याच्यामुळे तेलावर परिणाम झालेला आहे. आता हा जगाच्या दृष्टीने सगळ्यात चिंतेची बाब असणार आहे, कारण इराण किंवा आखाती देश म्हटले की बाकीचं सगळं जग त्यांच्यासाठी त्यांच्यावर अवलंबून असतं ते तेलासाठी. आता या सगळ्याचा परिणाम जगभरावर कसा होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतावर किती होणार आहे? नक्कीच. मुळात जे आहे इराणचं आपल्याला जगाच्या मॅपमध्ये, नकाशामध्ये कुठं स्थान आहे ते त्या ठिकाणी बघावं लागेल. आणि जर आपण इराणचं स्थान त्या ठिकाणी पाहिलं तर त्याच्या दक्षिणेला जी आहे ही होर्मुझची सामुद्रधुनी आहे. अतिशय चिंचोळा, म्हणजे विड्थ जर त्याची पाहिली, रुंदी पाहिली तर साधारणतः 20 मैल, साधारणतः जे आहे 40-42 किलोमीटर, 40 किलोमीटर पेक्षा सुद्धा कमी एवढी त्याची विड्थ आहे, एवढी त्याची रुंदी आहे. आणि नेमका हाच चोकिंग पॉइंट, कारण जर वेगवेगळ्या प्रकारच्या माल वाहतूक करणाऱ्या जहाजा, त्यातल्या त्यात ज्या तेलवाहू जहाजा त्या ठिकाणी आहेत, ज्या अरब राष्ट्रामधून त्या ठिकाणी येतात, आणि या अरब राष्ट्रामधून भारताला, चायनाला, जपानला, साऊथ कोरियाला तेलाची एक प्रकारे जे आहे आयात किंवा तेलाची निर्यात याच जहाजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असते. आणि नेमका हा होर्मुझच्या सामुद्रधुनीला चोक करण्याचा ऑप्शन इराणकडे आहे, इराणच्या नेव्हीकडे त्या ठिकाणी आहे. आणि याला जर चोक केलं तर या सगळ्या माल वाहतूक जहाजा ज्या आहेत त्या ठिकाणी चोक होतील, आणि पर्यायानं या सगळ्या राष्ट्रांना ते तेल मिळणार नाही. म्हणजेच जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढतील. नेमकं तेच होतंय. काही तासाचं हे युद्ध, आणि ऑलरेडी $83 प्रति बॅरल पेक्षा सुद्धा जास्त, 13% सुद्धा जास्त तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा वाढतील. बरं, फक्त तेलाच्याच किमती नाहीत, माल वाहतूक करणाऱ्या जहाजा त्या ठिकाणी असल्यामुळे ओव्हरऑल ज्याला आपण म्हणू ग्लोबल सप्लाय चेन, ती सुद्धा त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकते. थोडासा मिलिटरी अँगलला आणखीन एक त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा मी सांगतो. ही होर्मुझची सामुद्रधुनी यासाठी महत्वाची आहे कारण फक्त हा चिंचोळा प्रदेश किंवा विड्थ त्याची फक्त कमी त्या ठिकाणी नाही, त्याची डेप्थ सुद्धा, म्हणजे हा समुद्र जो आहे तो अथांग समुद्र त्या ठिकाणी नाहीये. कंपॅरेटिव्हली समुद्राच्या डेप्थ मध्ये जे आहे इथे कंपॅरेटिव्हली त्याची डेप्थ, त्याची जी आहे एक प्रकारे खोली, ही कमी आहे या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये. मग मिलिटरी पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला तर इराणच्या नेव्हीकडे त्या ठिकाणी नेव्हल माइन, थोडक्यात जशा प्रकारचे इम्प्रुव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हायसेस जमिनीवर त्या ठिकाणी असतात, भूसुरुंग असतात, तसेच या समुद्रामध्ये सुद्धा या जहाजांच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे सुरुंग ही कमी डेप्थ असल्यामुळे त्या ठिकाणी लावता येतात. आणि या सगळ्या गोष्टी इराणच्या फेवरमध्ये जातात, मिलिटरीच्या म्हणजे इराणच्या नेव्हीच्या, त्याचबरोबर स्ट्रॅटेजिकली चोक पॉइंट असल्यामुळे. आणि नेमकं हेच हेरून येणाऱ्या काळामध्ये जे आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझचं चोकिंग करणं, आणि त्याच्या माध्यमातून जगावर एक प्रकारे प्रेशर त्या ठिकाणी आलं की ऑटोमॅटिकली अमेरिकेवर सुद्धा प्रेशर येईल, आणि IRGC वरचा किंवा इराणवरचा एक प्रकारचा जो दबाव आहे तो रिलीज होईल. असंही एक प्रकारचं गणित इराणद्वारे त्या ठिकाणी रणनीती म्हणून येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं. पण याच्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक बैठक घेतली आहे सर, आणि बैठकीला संरक्षण मंत्री, लष्कर, मोसाद यांची प्रमुख उपस्थिती आहे. तेल अवीव मधल्या लष्करी मुख्यालयामध्ये ही बैठक झाली आणि इराण विरुद्ध युद्ध सुरू असताना वॉर रूम मध्ये बैठक झाली. या बैठकीसंदर्भात सुद्धा बोलूयात, पण त्याच्या अगोदर पुन्हा एकदा आपण सरांकडे जाऊयात. सर, आता याच्यामध्ये मगाशी जे तुम्ही मला सांगत होतात की बाकीच्या जगाला याचा फटका बसेल, पण मग जगातल्या या सगळ्या देशांना याची कल्पना नाहीये का? कारण आता एकामागोमाग एक देश अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा देतात, ज्याच्यामध्ये ब्रिटन आहे, नाटोनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, इतर आणखीन काही युरोपातले देश आहेत ते अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा देतात. जर याच्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा परिणाम होणार असेल तर मग हे सगळे देश अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या विरोधात पाठिंबा का देत आहेत? नक्कीच. मुळात जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर अमेरिकेच्या विरोधात जे आहे आज कुठला देश त्या ठिकाणी जाऊ शकतो का? कारण ज्या प्रकारची दादागिरी आहे आणि एकूणच आर्थिकदृष्ट्या मिलिटरी पॉइंट ऑफ व्ह्यू ज्या प्रकारचं सामर्थ्य अमेरिकेकडे आहे, त्या अनुषंगाने जे आहे त्याच्या विरोधात जाण्याची कोणी हिंमत करणार नाही. आणि विरोधात जाण्याची हिंमत जर त्या ठिकाणी केली तर निकोलस मदुरोचं काय होतं, आयातुल्ला अली खामेनीचं काय होतं, क्युबाचं काय होणार आहे आणि बाकीच्या देशांचं काय होणार आहे हे सगळ्या जगाला त्या ठिकाणी माहिती आहे. त्याच्यामुळे विरोधात जाण्याचा प्रश्न नाही. दुसरी गोष्ट, आता हे सगळे देश जे आहेत या अमेरिकेच्या बाजूने त्या ठिकाणी येत आहेत, तर त्या अनुषंगाने बाजूने येत आहेत म्हणजे ठीक आहे, जर युद्धजन्य परिस्थिती त्या प्रकारे म्हणजे 2 गट जर पडलेच आणि त्यातून तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झालीच तर ते अमेरिकेच्या बाजूने उभा राहतील, अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण तशी परिस्थिती येण्याची शक्यता जी आहे ती खूप कमी आहे. म्हणजेच चर्चेच्या माध्यमातून किंवा अमेरिकेसोबत डायलॉगच्या माध्यमातून एक प्रकारे जे आहे त्यांच्यावर जो फटका त्याचा बसतोय किंवा जो विपरीत परिणाम जो होतोय तो विपरीत परिणाम कुठेतरी डायल्यूट करण्याचा प्रयत्न असू शकतो. तुम्ही मागच्या प्रश्नामधला एक भाग माझा त्या ठिकाणी राहिला होता की भारतावरचा परिणाम, मुख्यतः तेल वाहतुकीशी संबंधित. मग मला वाटतं की इथेच भारतानं बघ्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी चालणार नाही, कारण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये 85% तेल जे आहे ते आपल्याला आयात करावं लागतं. आणि या अरब देशांकडून जे आहे साधारणतः 40 ते 50% आपली जी एनर्जी नीड आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नॅचरल गॅसेस असतील, त्याचबरोबर पेट्रोलियम पदार्थ, हे या अरब देशांकडून याच स्ट्रेट ऑफ
होर्मुझच्या माध्यमातून येतात. म्हणून भारताची सरळ सरळ अर्थव्यवस्था तिथे अडकलेली आहे. जर हे युद्ध चिघळलं तर मग भारतानं काय केलं पाहिजे? स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे, म्हणजे आपण इराणशीही चर्चा करू शकतो, तोही आपलं मित्र राष्ट्र आहे, आणि त्याचबरोबर इस्रायल अमेरिका सुद्धा आपलं मित्र राष्ट्र आहे. बरं, फक्त भारतच अफेक्ट त्या ठिकाणी होतोय का? चायना सुद्धा जे आहे या सगळ्या ऑइल इकॉनॉमीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्ट होतो. म्हणूनच चायनाचे सुद्धा जर स्टेटमेंट येत असतील या युद्धामध्ये तर ते याचमुळे, कारण त्याची अर्थव्यवस्था यामुळे बाधित होते. मग चायना सारखा देश असेल, जपान असेल, साऊथ कोरिया असेल, इंडिया असेल, हे सगळे जे देश आहेत हे सगळे देश जे आहेत इमिजिएटली बाधित होणार आहेत. म्हणून माझ्या मते हे सगळे देश एक प्रकारे जे आहे एकत्र येऊ शकतात आणि चर्चेच्या माध्यमातून, डायलॉगच्या माध्यमातून याचा निपटारा कसा करता येईल. खरं सांगायचं मी स्पष्टच भाषेमध्ये बोलतो, कोणाला ना इराणशी काही पडलेलं आहे ना अमेरिकेशी पडलेलं आहे, पण आमची अर्थव्यवस्था बाधित होते, आमच्या नागरिकांना त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात. म्हणून आमच्या स्वार्थापोटी हा लवकरात लवकर जे आहे निपटारा व्हावा. म्हणून माझ्या मते हे सगळे देश जे आहेत ते इनिशिएटिव्ह घेतील, त्यांनी जे पुढाकार घ्यावा असं मला त्या ठिकाणी स्पष्ट वाटतं. आणि मी जे थोडंसं कॅज्युअल याच्यामध्ये बोललो की कोणाला काही त्या ठिकाणी पडलं नाही, कारण जर खरोखरच पडलं असतं तर आतापर्यंत चायना, रशिया जशी जबरदस्त इराणला समर्थनाची भूमिका देत होते, आज आंतरराष्ट्रीय पटलावर शब्दाच्या पलीकडे तसा चायना आणि रशियाचा काय सपोर्ट आहे? त्यांचे ज्याला आपण म्हणतो की बूट्स ऑन बॅटलफील्ड, खरोखरच त्यांचे सोल्जर्स हे इराण सोबत त्या ठिकाणी उतरलेले आहेत का? उत्तर नाही, आणि भविष्यातही ते त्या ठिकाणी उतरणार नाही. आणि म्हणूनच थर्ड वर्ल्ड वॉरची थेरॉटिकल जरी पॉसिबिलिटी वाटत असली तरी मला वाटत नाही की खरोखरच तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे. एका बाजूला जबरदस्त अमेरिकेच्या साईडनं वेगवेगळ्या प्रकारचे देश उभे राहत आहेत, पण इराणला हा लढा एकटाच त्या ठिकाणी द्यावा लागतो. शेवटचं सेंटेन्स, मागचा अनुभव त्या ठिकाणी पाहता कुठलाही देश, यातून आपण शिकलं पाहिजे, कुठलाही देश, बाकी सगळ्या जे आहेत अलायन्सेस, अग्रीमेंट वगैरे वगैरे सगळं त्या ठिकाणी ठीक आहे, ज्यावेळेस अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते आपल्या हिमतीवरच, आपल्या कुवतीवरच आपल्याला ती युद्ध लढावी लागतात. म्हणून आत्मनिर्भर भारत हा सुद्धा संदेश या उदाहरणावरून पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी रिटिरेट केला पाहिजे, पक्का केला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. पण मला आता जी इराणची परिस्थिती दिसते ती खूप घातक वाटते, कारण जेव्हा देश अशा एखाद्या परिस्थितीमध्ये असतो की जग तुमच्या विरोधात आहे, तुमच्या बाजूने कोणीच नाही, अगदी लेबनॉन सारखा एखादा देश सोडला तर बाकी कोणीच इराणच्या बाजूला नाहीये, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्या देशामध्ये नेतृत्व नसतं त्यावेळेला फक्त आर्मी, किंवा इथे तर आर्मी पण नाहीये, इथे ती IRGC नावाची कॉप्स आहे जी आता नेतृत्व करतायत, ही परिस्थिती आणखी घातक नाही का होणार? कारण ऐकणार कोण कुणाचं? नाही, नक्कीच. म्हणजे नेतृत्वाची पहिली फळी कापून काढण्यामध्ये तर जे आहे इस्रायल आणि अमेरिकेला यश मिळालं. म्हणजे जे रिपोर्ट्स येत आहेत त्या हल्ल्याच्या पहिल्या 30 सेकंदामध्येच 3 महत्वाचे सिनियर कमांडर मारले गेले. मागच्या 48 तासामध्ये जे आहे 40हून जादा, ऑलमोस्ट 50हून जास्त वेगवेगळ्या प्रकारचे सिनियर कमांडर आणि राजकीय नेतृत्व, आणि सर्वात महत्वाचं अयातुल्ला अली खामेनीचाच खात्मा करण्यामध्ये अमेरिकेत त्या ठिकाणी यशस्वी झालं. पण असं जरी झालं असलं तरी हेही आपण गोष्ट लक्षात घ्यावी, एक तर इराणला हे अपेक्षित होतं की अशा प्रकारचा जबरदस्त हल्ला होईल, आपलं मोठं नुकसान होईल. म्हणूनच जे आहे ज्याला आपण सेकंड रंग लीडरशिप म्हणतो की यांचा जरी खात्मा त्या ठिकाणी झाला तर लगेच दुसरं नेतृत्वाची फळी त्या ठिकाणी तयार व्हावी. IRGCचंही तसंच झालं. IRGCचा कमांडर इन चीफ पहिल्या काही मिनिटातच त्या ठिकाणी मारला गेला. काल आपण ऐकलं असेल की ब्रिगेडियर जनरल वाहिदी यांनी IRGCचा कमांडर इन चीफ म्हणून त्या ठिकाणी जे आहे ऑलरेडी धुरा सांभाळलेली आणि त्या ठिकाणी ते काम करतायत. त्याच अनुषंगानं आता नेतृत्वाची नवी फळी, म्हणजे आता अयातुल्ला अली खामेनी गेल्यानंतर सुद्धा एक प्रकारे तिथे जे अंतरिम परिषद त्या ठिकाणी आहे, त्या अंतरिम परिषदमध्ये राष्ट्रपती आहेत, त्या अंतरिम परिषदेमध्ये तिथले चीफ म्हणजे जज जे आहेत, ज्याला आपण चीफ जस्टिस ऑफ इराण त्या ठिकाणी म्हणतो ते आहेत, आणि तिसरे अराकी, अयातुल्ला अराकी आपल्याला जे माहित आहे त्यांचा मौलवीचा त्या ठिकाणी समावेश झालेला. येणाऱ्या काळामध्ये 88 धर्मगुरूंचं जे पॅनल ऑफ एक्सपर्ट्स असेल त्याच्या माध्यमातून या अयातुल्ला अली खामेनीचा वारसदार कोण हे त्या ठिकाणी त्याच्यात ठरेल. म्हणजे ऑलरेडी सेकंड रंग लीडरशिप आपण ज्याला म्हणतो, पुढची नेतृत्वाची फळी त्या ठिकाणी आलेली आहे. पण तुमचा मूळ जो प्रश्न आहे हा तर समजा ठीक आहे, काही दिवसांपुरता त्या ठिकाणी प्रश्न असेल, पण खरोखरच हे सत्तांतर जरी झालं, हे युद्ध जरी संपलं तरी जे आहे फक्त अयातुल्ला अली खामेनी गेला म्हणून जे आहे इराणचं भलं होईल का? त्यांच्या अर्थव्यवस्थेचे जे बुरे हाल झालेले आहेत, तिथले जे सामाजिक प्रश्न त्या ठिकाणी आहेत, आणि सर्वात महत्वाचं, जोपर्यंत अमेरिका किंवा पाश्चिमात्य राष्ट्रांचा आणि एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणला सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत इराणची परिस्थिती सुधारणार नाही. मागची उदाहरणं घ्या, इराकमध्ये सुद्धा जे आहे सर, मी हा प्रश्न विचारला त्याला आणखीन एक जोड असेल, कारण हे सगळं झालं सुरू कुठून, हे झालं किंवा याला सगळ्याला जागतिक जोड काय दिली गेली तर इराणकडे अण्वस्त्र आहेत अशी. म्हणजे आता नेतृत्वहीन असलेला इराण आणि अण्वस्त्र सज्ज असलेला इराण याची जर सांगड घातली तर ती जगासाठी प्रचंड घातक असणारी गोष्ट आहे.
100%, 100%. म्हणजे तुम्ही जर मी तोच दाखला देत होता की अगोदर जे आहे अमेरिकेनं सुद्धा जे केलं, सद्दाम हुसेनला मारलं, नंतर सिरियामध्ये जे त्या ठिकाणी केलं, लिबियामध्ये केलं, सगळ्या कारवाया तर केल्या, पण त्यानंतर या सगळ्या देशांची परिस्थिती पहा, प्रचंड अराजकता आहे तिथे, ज्या इन्स्टेबिलिटी आहे. म्हणजे ते नेतृत्व तुम्ही खल्लास केलं याचा अर्थ सगळं अलबेल झालं असतलं नाही, असं आणि होत नेमकं नाही. तेच होणार आहे. इराणमध्ये सुद्धा जे आहे अयातुल्ला अली खामेनी त्या ठिकाणी गेला, उलटा तिथल्या जनतेला किंवा तिथले जे एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंट्स आहेत ते एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंट्स म्हणतील की जर अगोदरच आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन्स असली असती तर इस्रायल आणि अमेरिकेची हिंमत नसली असती आपल्या विरुद्ध अशा प्रकारची कारवाई करायची. म्हणून कमीत कमी भविष्यामध्ये तरी जर आपल्याला टिकायचं असेल आणि आपलं अस्तित्व वाचवायचं असेल तर लवकरात लवकर न्यूक्लिअर वेपन्स निर्माण करणं आणि त्याच्या माध्यमातून डेटरन्स, त्याच्या माध्यमातून आपल्या या प्रतिस्पर्ध्यांना जे आहे दूर दूरपर्यंत पळवून लावणं, त्यांना दूर ठेवणं, हीच रणनीती आपल्याला कामाला येणार आहे. चर्चेच्या माध्यमातून किंवा एक प्रकारे न्यूक्लिअर वेपन्स न बनवणं ही रणनीती आपली काही कामाची नाही. अशा प्रकारचा सूर हा इराणमध्ये जो आहे येणाऱ्या काळामध्ये आणखी स्ट्रॉंग होऊ शकतो, ही सुद्धा दाट शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे इराण हा जगाच्या सुरक्षिततेसाठी आणखी घातक होऊ शकतो असं जर कोणी म्हणत असेल तर ते बिलकुल बरोबरच आहे. आणि ती शक्यता आहेच ना. म्हणजे ज्या मुद्द्यावरनं हे सगळं सुरू झालं त्या अण्वस्त्रांचा मुद्दा जर असेल आणि आत्ताची आपण इराणची परिस्थिती बघितली तर मग शेवटचा उपाय म्हणून त्यांनी जर ते वापरलं तर ते अल्टिमेटली अवघ्या जगासाठी धोकादायक ठरणार आहे. आणि यातला जो एक मुद्दा तुम्ही अगदी या चर्चेच्या सुरुवातीला सांगितलात की IRGC इस्रायलमध्ये पोहोचले आणि कदाचित ते नेतन्याहू यांच्यापर्यंत पोहोचले असतील. अर्थात याच्या संदर्भातली अपडेट असून आता आपल्यापर्यंत काही आलेली नाहीये, कारण ती जर अपडेट आली असेल तर मग ती या सगळ्यातली आणखीन एक मोठी अपडेट ठरेल, मोठी बातमी ठरेल. तसं जर काही झालं तर निश्चित तुमच्यापर्यंत परत येऊ त्याच्या एक्सप्लेनेशनसाठी. तुर्तास सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या इन्साइट्स बद्दल. धन्यवाद.